पालखी मार्ग विषयक असतो सुषमा अंधारेनंतर काल अधिवेशनामध्ये विजेची वडेवार यांनी म्हटलंय की पहिल्यांदा म्हटलं पंढरपूर मोहोळ या रस्ता 59 खर्च झाले. 59 किलोमीटरच्या अंतरावरती 1400 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे असं म्हटलंय. आणि थोड्याच वेळामध्ये परत त्यांनी असं म्हटलं की चंद्रपूर जिल्ह्यातील पनीर या इथून 49 किलोमीटर म्हणजे 59 आणि 49 यामध्ये 10 किलोमीटर अंतर पडला. म्हणजे त्यांनी जिल्हाही उघडला, तालुकाही उघडला, फक्त पालखी मार्ग तिथून. त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मी परवाच सांगितलं, सुषमाताई अंधारेला जशी अर्धवट माहिती आहे तशीच वडेट्टीवार यांनाच देखील अर्धवटच माहिती आहे. त्या ठिकाणची खरं तर मी तर असं म्हणेन की त्यावेळेचे महसूल मंत्री थोरात साहेब, वडेट्टीवार साहेब, सुषमा अंधारे मॅडम आणि उद्धव साहेब हे सरकारमधले घटक होते. ज्यावेळेस मोबदला मिळाला त्यावेळेस तर ह्यांनी चौघांनी मिळून त्या ठिकाणी मिटिंग घ्यावी आणि खरं पालखी महामार्ग कुठनं गेलाय, पेनूर गाव कुठं आहे, पनेर कुठं आहे, चंद्रपूर कुठं आहे, नेमकं ह्याची खात्री करावी. आणि किती किलोमीटरचं आहे ह्यांना किलोमीटर माहिती नाही. ह्यांना ह्या ठिकाणी पेनूर गावाच्या हद्दीतून किती किलोमीटर रस्ता गेलेला माहिती नाही, कुठलीही कल्पना नाही. खरं तर हा मोहोळ तालुक्याला देखील प्रश्न पडला असेल की पेनूर गावातून जवळजवळ 8.5 ते 9 किलोमीटर क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्यांनी सांगतात 1.5 किलोमीटर सांगतात वडेट्टीवार साहेब, सुषमाताई म्हणतात 2.5 किलोमीटर गेलाय, यांनी म्हणतात 1.5 किलोमीटरमध्ये 110 कोटी, सुषमाताई तर म्हणते ते 1400 कोटी. 59 किलोमीटरमध्ये 737 कोटी रुपयाचा मोबदला माझ्या सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे. ह्यांना कुठलीही माहिती क्लिअर नाही. त्यांनी खरं तर माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन ह्या ठिकाणी बोलावं. काय तर विरोधक म्हणून त्या ठिकाणी बोलायचं, विरोधक म्हणून काय तर प्रश्न मांडायला पाहिजे म्हणून कुठला तर प्रश्न घ्यायचा आणि तो मांडायचा. खरं तर त्या ठिकाणी वस्तुस्थिती पार्श्वभूमी काय आहे ह्या ठिकाणची, आपण ज्यावेळेस विधान भवनामध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न मांडता त्यावेळेस आपण माहिती पुरेपूर घेत नाही का? त्यावेळेचे महसूल मंत्री कोण होते? तुम्ही जे आज बावनकुळे साहेबांना प्रश्न केला तो प्रश्न तुम्ही थोरात साहेबांना विचारा पाहिजे की तुमच्या काळामध्ये या ठिकाणी ह्या हवेचं काम झालेलं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कारभार केला, मग कुणी केला चुकीचा कारभार? त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, त्यावेळेचे महसूल मंत्री थोरात साहेब, ह्यांनी तर मेळ करावा. ह्यांनी तर एकमेकाबरोबर बैठक घेऊन ह्या ठिकाणी बाबा त्यावेळेस झालेला असा घोटाळा आपल्याकडे आलाय, मग त्यावेळेचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत का याला? त्यावेळेचे महसूल मंत्री जबाबदार आहेत का? जर का चुकीचं झालं असेल तर एक तर यामध्ये काही सुद्धा चुकीचं झालेलं नाही, तशी पार्श्वभूमी ह्या ठिकाणी नाही. माझ्या आणखीन सुदीक शेतकऱ्यांचा मोबदला ह्या ठिकाणी राहिलेला आहे. एक मारुती माने या नावाचा नालायक ह्या ठिकाणचा माणसानं तक्रार केल्यामुळं माझ्या शेतकऱ्यांना पैसे मोबदला मिळायचा राहिलेला आहे. तो मोबदला देण्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको करणार आहे, या ठिकाणी आंदोलन करणार आहे. पण माझ्या उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला मला मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी माझे शेतकरी ज्या ज्या घटकापासून वंचित राहिलेले आहेत त्या ठिकाणी बाधित होऊन सुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही, हे तर मी ह्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या माझ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की हे जी लोक आहेत ते आपल्या शेतकऱ्याच्या विरोधातली लोक आहेत. खरं तर काय हे पैसे काय एक जणाला कोणाला मिळाले नाहीत किंवा एका पक्षातील कुठल्या नेत्याला किंवा एका पक्षातील पदाधिकाऱ्याला मिळाले नाहीत. या ठिकाणी सर्व समाविष्ट ज्या ज्या हवेमध्ये बाधित झालेली ज्या ह्या ठिकाणचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे. वडेट्टीवार साहेब काय म्हणाले की बाबा एका व्यक्तीच्या नावावर 3-3, 4-4 वेळा पैसे कसे जमा होतात? वडेट्टीवार साहेब, तुम्ही या ठिकाणचं विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे, तुम्ही मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तर या ठिकाणी अवॉर्ड होत असताना जमिनीचा अवॉर्ड वेगळा झाला, फळझाडाचा अवॉर्ड वेगळा झाला, त्या ठिकाणची पाईपलाईन विहिरीचा अवॉर्ड वेगळा झाला. याचे प्रत्येक घटकाचे पैसे वेगवेगळे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा झाले. आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी प्रशासनानं काम केलं त्यावेळेस त्या ठिकाणी भूमी अभिलेख, नॅशनल हायवे
कृषीचे अधिकारी आणि या ठिकाणी बांधकामाचे अधिकारी असे 14 जणांनी मिळून त्या ठिकाणी हा केलेला सर्वे आहे. चारीच्या चारी विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी होते. प्रत्येक त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पंच म्हणून सह्या घेतलेल्या आहेत. त्या वेळेचे त्यांनी फोटो काढलेले आहेत. चेक करा ना, जर का ह्यात कोणी दोष आढळत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा. बडबड करण्यापेक्षा या ठिकाणी पेनूर या ठिकाणी माझ्या तुम्ही या ठिकाणी येऊन पाहणी करावी, पालखी महामार्गाची पाहणी करावी. ह्या ठिकाणी तुम्हाला पालखी महामार्ग कुठून गेलाय, किती किलोमीटर झालाय आणि त्याचा टोटली रक्कम किती आहे ह्याची तर तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ढगात गोळ्या हाणल्यासारखं तिथं बसून ह्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमिका घेऊ नका. ती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं ही माझी सर्वसामान्य शेतकरी माझा हे सर्वसामान्य मायबाप जनता तुम्हाला याचं उत्तर पेटीतून देईल. सर्व आरोप राजकीय द्वेषापोटी आहेत आणि देशद्रोहाचे आरोप आहेत असं वाटतं की 100% ह्या ठिकाणी केलेला आरोप हे राजकीय दृष्टिकोनातूनच आहेत. परंतु ह्यामध्ये ना चरणराज चौरे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख किंवा रमेश माने भाजप तालुका अध्यक्ष ह्या दोघांनाच काय मोबदला मिळालेला नाही. अनेक जणांना या ठिकाणी मोबदला मिळालेला आहे. जवळजवळ 59 किलोमीटरमध्ये हजारो शेतकरी या ठिकाणी आहेत. हजारो शेतकऱ्याला मोबदला मिळालेला आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ह्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कोणाला पैसे जमा झालेले नाहीत. अधिकारी पैसे देत असताना एखाद्याला पैसे देण्यासाठी आपलं नोकरी धोक्यात घालणार नाही, आपलं कुटुंब धोक्यात घालणार नाही ह्याची अधिकाऱ्यांनी काळजी घेतलेली असणार आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठेही पैसे जमा झाले नाहीत. आम्हाला देखील या ठिकाणी 3-3, 4-4 गट जाऊन त्या ठिकाणी आम्हाला मोबदला मिळालेला आहे. या ठिकाणी मी परवा बी सांगितलं की माझ्या गावठाण हद्दीतील 1066 गट नंबर, पेनूर हद्दीतील 1048 गट नंबर आणि पाटकुल हद्दीतील 80 गट नंबर अशा ठिकाणी माझं त्या ठिकाणी बाधित झालेलं क्षेत्र आहे. याची चौकशी करावी. मी कुठल्या बांधकामाचे पैसे कशा पद्धतीने घेतले आहेत, मी पाईपलाईनचा 1 रुपया देखील मला आणखीनपर्यंत मिळालेला नाही. मला त्या ठिकाणी फळझाडाचं किती मिळाले आहेत, माझं क्षेत्र किती गेलेलं आहे याची खात्री करा. एखाद्याचं उगाच राजकीय काहीतर बदनामी करण्यासाठी किंवा राजकीय षडयंत्र म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टीला सामोरं जाण्यापेक्षा तिथली पार्श्वभूमी तपासावी. या ठिकाणी वडट्टीवार साहेबांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय, सुषमाताई अंधारे यांना आवाहन करतोय की तुम्ही खरं तर राजकीय असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या ठिकाणी पाहणी करावी पालखी महामार्गाची. पालखी महामार्ग कुठल्या गावातून गेलाय, किती किलोमीटर गेलाय याची खात्री करावी आणि मग तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न उचलून धरावा एवढी मी तुम्हाला विनंती करतो.